नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, मी मागच्या वर्षी माझं इंटरनॅशनल बिझनेसच्या डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण करत होते. त्यावेळेस अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मला काही प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. माझा वेगवेगळ्या विषयांवरती रिसर्च चालू होता. त्यापैकीच एक विषय हाही होता, की महिला समाजांमध्ये वेगवेगळ्या विषयांबद्दल असलेली जागरूकता आणि त्यांचा सक्रिय सहभाग. आता हे विषय कोणकोणते होते, तर शिक्षण झालं, त्याच्यानंतर आर्थिक साक्षरता झाली, त्याच्यानंतर सेव्हिंग्ज किंवा बचत प्लॅन्सबद्दल स्त्रियांमध्ये असलेली जागरूकता आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता, त्याच्यानंतर मालमत्ता विषयक अधिकार याबद्दल त्यांच्यामध्ये असलेली जागरूकता आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता असे सगळे विषय होते. आता त्यातलीच काही माहिती मी तुम्हाला इथं मांडत आहे. हा जो पहिला चार्ट तुम्हाला इथं दिसत आहे, हा आहे जागतिक स्त्री-पुरुष कामगार दर. आता ह्या चार्ट जर तुम्ही निरखून पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट कळेल, की इतर देशांमध्ये स्त्री-पुरुष कामगार दरामध्ये खूप जास्त फरक नाहीये. म्हणजे जर सपोज तिथं 50 पुरुष काम करत आहे, तर त्यांच्या मागे 50 स्त्रिया देखील काम करत आहेत. आता हे जर तुम्ही भारताचा दर पाहिलात, तर याच्यामध्ये महिला कामगार दर हा फक्त 12% आहे आणि पुरुष कामगार दर हा 43% आहे. म्हणजे जवळ-जवळ 31% तफावत आहे. ऑफकोर्स हा थोडा जुना डेटा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे आता महिला कामगार दर हा 12% जवळ-जवळ 33 ते 37% पोहोचलेला आहे आणि पुरुष कामगार दर हा 43% जवळ-जवळ 80 ते 85% पोहोचलेला आहे. पण मुद्दा अजूनही तोच आहे. अजूनही दोन्ही दरांमध्ये 30 ते 50% तफावत ही अजूनही आहेच. आता याच्यामध्ये अजून थोडं डिटेलमध्ये जाऊया आणि हा दुसरा चार्ट पाहूया. हा दुसरा चार्ट आहे ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष कामगार दर वर्सेस शहरी भागातील स्त्री-पुरुष कामगार दर. आता हा चार्ट जर तुम्ही थोडासा निरखून पाहिला तर तुम्हाला कळेल, की पहिलं म्हणजे ग्रामीण भागातील स्त्री कामगार दर हा शहरी भागातील स्त्री कामगार दरापेक्षा जास्त आहे. ऑफकोर्स याच्या मागची कारणं अशी आहेत, की ग्रामीण भागातील स्त्रिया ह्या शेती किंवा शेतीविषयक उद्योग याच्याशी रिलेटेड किंवा संबंधित असल्यामुळे त्यांचा दर हा शहरी भागातील स्त्री कामगार दरापेक्षा थोडा जास्त आहे. आणि ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष कामगार दर आणि शहरी भागातील पुरुष कामगार दर किंवा दोघांचा कंबाईन जरी केला, तरीही स्त्री-पुरुष कामगार दरामध्ये 30 ते 50% तफावत ही दोन्हीकडेही आहे. आता याच्यामध्ये अजून थोडं डिटेलमध्ये गेलो, तर हा जो मी आधी सांगितलं होतं, की आता महिला कामगार दर हा 33 ते 37% पोहोचलेला आहे. या 33 ते 37% महिला कामगार दरापैकी 19.8% स्त्रिया या स्वयंरोजगार करत आहेत, म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड आहेत. त्यापैकी फक्त 5.3% स्त्रिया या नोकरी करत आहेत आणि 6.8% स्त्रिया या टेम्पररी कामगार आहेत. आता यामागची कारणं बरीच आहेत. त्यापैकी आजही भारतातील स्त्रियांचं प्रथम प्राधान्य हे चूल आणि मूल हेच आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे स्त्रियांचं शिक्षण. या व्यतिरिक्त अजून बरीच कारणं आहेत, पण आज आपण त्या कारणांच्या मुळाशी न जाता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मी सांगितल्याप्रमाणे हा जो 19.8% महिला स्वयंरोजगार दर आहे, हा कसा वाढवता येईल आणि भारतीय महिलांचा आर्थिक विकासातील सहभाग कसा वाढवता येईल, या उद्देशाने आपल्या सरकारने काही योजना राबवलेल्या आहेत, ज्यापैकी आज आपण पाहणार आहोत महिला उद्यम निधी योजना, जिचं मूळ उद्दिष्ट आहे आर्थिक सहाय्याद्वारे महिला उद्योजकांचं सक्षमीकरण करणे. महिला उद्यम निधी योजना ही सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियातर्फे चालू करण्यात आलेली योजना आहे, जी पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँकेने सिडबीच्या अधिरेखेखाली चालू केली होती. जिचं मूळ उद्दिष्ट महिला उद्योजकांना सुलभ रीतीने कर्ज उपलब्ध करून देऊन महिला उद्योजकांचा देशाच्या आर्थिक विकासातील सहभाग वाढवणे हा होता. ही योजना पंजाब नॅशनल बँक तसेच इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मार्फत आजही उपलब्ध आहे. ह्याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे महिलांना आर्थिकरित्या सक्षम आणि आत्मनिर्भर करणं. दुसरं म्हणजे महिला उद्योगांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रयत्न करणं. तिसरं, महिलांना उद्योग कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि चौथं म्हणजे लघु उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करणं ही आहे. ही योजना महिला उद्योजकांना कसं सहाय्य करते? सर्वात पहिलं म्हणजे या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना प्रोजेक्ट कॉस्टच्या 25% लोन उपलब्ध होते.
आता या 2 गोष्टीचं महिला उद्योजकांनी भान ठेवायचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टची मर्यादा ही 10 लाखांपर्यंत सीमित असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लोनची मॅक्सिमम मर्यादा ही 2.5 लाखांपर्यंत सीमित आहे. म्हणजे 10 लाखाचे 25% 2.5 लाख रुपये. सो ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत. दुसरं म्हणजे या योजनेअंतर्गत लोनसाठी अप्लाय करताना महिला उद्योजकांना कोणतीही सिक्युरिटी किंवा प्रॉपर्टी ही तारण म्हणून ठेवावी लागत नाही. तिसरं म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लोनचा इंटरेस्ट रेट बाजारात मिळणाऱ्या बिझनेस लोनच्या इंटरेस्ट रेटच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे आणि तो वेळोवेळी बदलत देखील असतो. चौथं म्हणजे लोन रिपे करण्यासाठी महिला उद्योजकांना फ्लेक्झिबल पिरियडचं ऑप्शन अवेलेबल आहे. जे 10 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकतं, ज्याच्यामध्ये 5 वर्षाच्या स्थगितीचा कालावधी देखील उपलब्ध आहे. म्हणजे सपोज मी आज लोन घेतलं, मी वर्षभर ते पे केलं आणि एका वर्षानंतर सपोज काही इमर्जन्सी आली आणि मी पुढचे 2 वर्ष लोन नाही रिपे करू शकले. सो 2 वर्ष थांबून मी पुन्हा 3ऱ्या वर्षापासून लोन रिपे करायला सुरुवात करू शकते. मॅक्सिमम 10 वर्षापर्यंत मी लोन फेडू शकते. सो हे फ्लेक्झिबल लोन रिपेमेंटचं ऑप्शन अवेलेबल आहे. 5वं असं आहे की या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा वापर महिला उद्योजक वर्किंग कॅपिटलसाठी करू शकतात. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये जे रुटीन एक्सपेन्सेस असतात ते मॅनेज करण्यासाठी करू शकता अथवा ॲसेट्स परचेस करण्यासाठी वापर करू शकता. ॲसेट्स म्हणजे काय, तर तुम्हाला बिझनेससाठी इक्विपमेंट किंवा मशिनरी परचेस करायची आहे किंवा अजून काही लागणाऱ्या गोष्टी परचेस करायच्या असतील तर त्या परचेस करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. 6वं असं आहे की या योजनेअंतर्गत तुमच्या उद्योगाशी रिलेटेड वेगवेगळे शिबिर किंवा कार्यक्रम आयोजित केले जातात ज्याच्यामध्ये महिला उद्योजक भाग घेऊ शकतात. सो ही अशा प्रकारे ही योजना महिला उद्योजकांना सहकार्य करते. आता या योजनेअंतर्गत लोनला अप्लाय करण्यासाठी एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया काय आहे? सर्वात पहिलं म्हणजे अर्जदार ही महिला उद्योजक असली पाहिजे. दुसरं म्हणजे महिला 51% भागीदार असावी किंवा मालक तरी असावी. तिसरं म्हणजे उद्योग सूक्ष्म, लघु किंवा छोटे व्यवसाय यापैकी कुठलेही असू शकतात. चौथं असं आहे की उद्योग हा मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग किंवा सर्व्हिस या क्षेत्रातले असावेत. 5वं असं आहे तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये. आणि 6वं असं आहे की अर्जदार हा कुठल्याही बँकेच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये नसावा. सो हे आहे या लोनला अप्लाय करण्याचा एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया. आता या योजनेला अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात? सर्वात पहिलं आहे आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफमध्ये डॉक्युमेंट्स काय काय द्याल तुम्ही? तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं, तुमच्याकडे आधार कार्ड असू शकतं, तुमच्याकडे वोटर आय डी कार्ड असू शकतं, तुमच्याकडे पासपोर्ट असू शकतो. यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आहे ॲड्रेस प्रूफ. आता ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स काय द्याल? तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, तुम्ही वोटर आय डी कार्ड देऊ शकता किंवा तुम्ही पासपोर्टची कॉपी यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट देऊ शकता. तिसरं आहे तुम्हाला तुमचं एज प्रूफ द्यायचं आहे. एज प्रूफमध्ये डॉक्युमेंट्स काय काय द्याल तुम्ही? तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असू शकतं किंवा तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असू शकतं. यापैकी कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. चौथं तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ द्यायचा आहे. 5वं तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स देखील द्यायचे आहेत. 6वं तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स देखील द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय देऊ शकता तुम्ही? तुमच्याकडे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशनची कॉपी असेल ती देऊ शकता तुम्ही. तुम्ही जर MSME उद्योजक असाल तर तुमच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशनची कॉपी असू शकते ती देऊ शकता तुम्ही. तुमच्याकडे MSMEचं सर्टिफिकेट असेल ते देखील तुम्ही देऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रोजेक्ट प्लॅन देखील द्यायचा आहे. बिझनेस प्लॅन ज्याला आपण म्हणतो तो देखील सबमिट करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं इन्कम स्टेटमेंट किंवा फायनान्शियल स्टेटमेंट देखील सबमिट करायचे आहेत. आता इन्कम स्टेटमेंट किंवा फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तुम्ही काय सबमिट करू शकता? तुमचे सेल्स रिपोर्ट असतील ते तुम्ही सबमिट करू शकता. तुमचे बँकेचे स्टेटमेंट्स असतील ते देखील तुम्ही सबमिट करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही एक्सपॅन्शनसाठी जर अप्लाय करत असाल लोनला
तर तुम्ही तुमचं प्रिव्हियस ऑर्डर्सचं एक्सपिरियन्सेसच्या कॉपीज देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही ऑडिटेड फायनान्शियल सबमिट करू शकता, बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर ITR रिटर्न फाईल केलेल्याचं एक्नॉलेजमेंट कॉपीज देखील सबमिट करू शकता. सो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेला अप्लाय करण्यासाठी लागतात. आता या योजनेच्या ॲप्लिकेशनची आणि सिलेक्शनची प्रोसेस काय आहे? तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्याही जवळच्या पंजाब नॅशनल बँक किंवा सिडबी बँक किंवा इतर कुठल्याही नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये जाणार आहात. त्याच्यानंतर तिकडे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहात. ॲप्लिकेशन फॉर्मसोबत मी आधीच्या स्लाइड्समध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स देखील सबमिट करणार आहात. तुमचा बिझनेस प्लॅन किंवा बिझनेस रिपोर्ट देखील सबमिट करणार आहात. आता हे सगळं डॉक्युमेंट्स जमा केल्यानंतर तुमचं लोनच्या ॲप्लिकेशनचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. तुमच्या बिझनेस प्लॅनचं देखील इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याच्यानंतरच तुमच्यासाठी लोनची अमाऊंट ही सँक्शन केली जाते. आणि एकदा का लोनची अमाऊंट सँक्शन झाली की मग ती तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होते. सो ही आहे ह्या योजनेच्या ॲप्लिकेशनची आणि सिलेक्शनची प्रोसेस. योजनेला अप्लाय करण्यासाठी तुम्ही कुठे जाल किंवा कोणाला अप्रोच कराल? सर्वात पहिलं तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत जाऊ शकता आणि त्यांच्या थ्रू या योजनेला अप्लाय करू शकता. दुसरं आहे तुम्ही सिडबी बँकेच्या ब्रँचला व्हिजिट करून देखील या योजनेला अप्लाय करू शकता. आता सिडबी बँकेच्या ब्रँचेसची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला सिडबी बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिकडच्या ब्रँचेसची लिस्ट बघायची आहे. आणि तुमच्या जवळपासच्या बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकता. त्या व्यतिरिक्त ही योजना अनेक नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स मार्फत देखील पुरवली जाते. सो तुम्ही त्यांना देखील भेटून या योजनेला अप्लाय करू शकता. ही होती महिला उद्यम निधी योजना. जर तुम्हाला याच्यामध्ये काहीही शंका किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता. पुढच्या वेळेस आपण अजून एका नवीन योजनेसह भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.